पैसा येतात पण टिकत नाही. महिना सुरू झाला की पगार होतो, परंतु महिना संपायच्या आधीच अकाउंट शून्यावर. कमाई आहे, मेहनत आहे, पण तरीही कर्ज का वाढतं? हे फक्त तुमच्यासोबतच घडतंय असं तुम्हाला वाटतंय का? तर अजिबात नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुंडलीमध्ये असे कोणते घरं आहेत, कोणते ग्रह आहेत आणि कोणते दोष आहेत की ज्यामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये पैसे येऊनही टिकत नाही. खर्च अनियंत्रित होतो आणि कर्ज जन्माला येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामधून बाहेर पडण्यासाठी नेमके कोणते अचूक उपाय करावयाचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा उपाय अनेकांचं आयुष्य बदलतो. तर रामकृष्ण हरी माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, हे जे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मला वाटतं की प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये प्रत्येकांनाच हा प्रॉब्लेम आहे. प्रत्येकांनाच प्रश्न पडतो की पैसे येतात पण जातात कुठे? मी एवढं कमावतो पण मला कर्ज का वाढत आहे? का मला पैसा पूर्ण झालेला आहे? का मला कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकालाच पडलेला आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन मी तुमच्यासाठी आलेली आहे, ॲस्ट्रोलॉजर तृप्ती, माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नीट बघा, नीट ऐका आणि तुमच्या कुंडलीमध्ये नेमकं काय आहे याच्यामधील ते तुम्ही पाहू शकतात. जर नाही समजलं तर तुम्ही मला पण विचारू शकतात. खालील दिलेल्या क्रमांकावर माझ्याशी संपर्क साधू शकतात की नेमकं माझ्या आयुष्यामध्ये असं का होतं आहे, फायनान्शियल मी का स्टेबल नाही आहे. तर ह्या सगळ्या प्रश्नांचे निरसन घेऊन मी आलेली आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक केलेलं नाही, सबस्क्राईब केलेलं नाही आहात, तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण खूप लोकांना हा प्रॉब्लेम आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी जी आता तुम्हाला माहिती सांगणार आहे ती माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की यस, माझ्यासोबत हे होत आहे आणि असं किती दिवसांपासून होत आहे हे पण तुम्हाला लक्षात येईल. मग त्यामुळे कोणता ग्रह जबाबदार आहे, कोणते घर जबाबदार आहे हे पण तुम्हाला लक्षात येणार आहे. तर आता आपण सुरू करूया की पैसा मिळतो पण टिकत का नाही आहे, कर्ज का वाढत आहे. तर बघा, कुंडलीमध्ये पैसा म्हणजेच फक्त एक घर नाही, तर संपूर्ण आर्थिक सिस्टीम असते. तुम्हाला माहिती आहे का, मुख्यतः कुंडलीमध्ये 12 घरं असतात, परंतु त्याच्यामधील 5 घरं जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि तेच ग्रह पैसा ठरवत असतात, आपली मिळकत ठरवत असतात, धन ठरवत असतात. आणि नेमकं ती 5 घरं कोणती, तर मी आता ती तुम्हाला सांगतेय, नीट ऐका. दुसरं घर, कमाई आणि साठा, त्यालाच आपण धनस्थान म्हणतो. 6वं घर, कर्जाचं घर. 8वं घर, अचानक नुकसानीचं घर. 11वं घर, उत्पन्नाचं घर. आणि सगळ्यात महत्त्वाचं खर्चासाठी जे घर आपण विचारात घेतो ते घर म्हणजे 12वं घर, शेवटचं घर जे आहे ते. आणि त्याच्यामध्ये खर्च पाहिला जातो. म्हणजे बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की माझ्याकडे पैसे येतात पण ते टिकत नाही आहेत, म्हणजे मिळकतीपेक्षा खर्च जास्त आहे. मग या घरामध्ये जर एखादा ग्रह, पापग्रह बसलेला असेल तर तुम्हाला तो आयुष्यभर प्रॉब्लेम राहणार आहे. आता बघा, हे जे मी तुम्हाला 5 घरं सांगितली, ही घरं जर बिघडले ना तर मग पैसे येतात परंतु टिकत नाहीत. अशी लक्ष्मी चंचल राहते. मग दुसरं घर बिघडलं असेल तर नेमकं काय होतं ते आता आपण सविस्तरपणे पाहूयात. प्रत्येक घराचा आपण नीट विचार करून म्हणजे असं का होतंय त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता जे दुसरं घर आहे, धनस्थान जे आपण म्हणतो कुंडलीमध्ये, त्या घराची माहिती पाहूयात. दुसरं घर म्हणजेच काय, तर धनसाठा किंवा धनस्थान आपण त्याला मिळतो, म्हणजे उत्पन्नाचे सोर्सेस याच्यामधून पाहत असतो आपण. जर या घरामध्ये राहू, केतू किंवा शनी किंवा पापग्रहांची दृष्टी जर असेल ना तर परिणाम काय होतील, तर कमाई होत असते परंतु सेविंग होत नाही, अजिबातच सेविंग होत नाही. हातात पैसा टिकत नाही. घरगुती खर्च खूप वाढतात, अचानकपणे वाढतात. आणि कुटुंबामध्ये आर्थिक ताण येतो अचानकपणे. आणि दुसऱ्या घराचा जर स्वामी 12व्या घरामध्ये किंवा 8व्या घरामध्ये गेला असेल तर पैशाच्या संदर्भामध्ये अडचणी येतात. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की तुमचं दुसरं घर कसं आहे, तिथं कोणता ग्रह बसलेला आहे आणि तो तुम्हाला कशी फळे देत आहे, त्याच्यावर खूप आर्थिक गोष्टी अवलंबून आहेत तुमच्या आयुष्यामध्ये.
आता 6वं घर जे आहे ते आपण पाहूयात. त्याला आपण कर्जाचं घर म्हणतो. शत्रू, कर्ज आणि कोर्ट कचेरी यामधून पाहिली जाते. जर शनी 6व्या घरामध्ये असेल किंवा राहू किंवा 6व्या घराचा जर स्वामी दुर्बल असेल तर कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. कर्जाचं डोंगर वाढत जातं. EMI, उधारी, फायनान्स तुमच्या मागे लागतात. कर्ज फेडून पण पुन्हा कर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण होते किंवा तशी पाळी येऊ शकते. आणि विशेष धोका याच्यामध्ये काय आहे तर 6वं आणि 12वं जे घर आहे ते जर घर एकमेकांशी जोडले गेलेले असतील तर तुमची कधीच सुटका होणार नाही कर्जामधून. आता बघूयात 8वं घर काय सांगतं ते. 8वं घर जे आहे ते अचानक आर्थिक धक्का देणारं घर आहे. त्यालाच आपण अचानक नुकसान पण म्हणू शकतो. इथे बघा जर एखादं पापग्रह असतील तर मेडिकल खर्च होऊ शकतं, अपघात होऊ शकतात किंवा त्याच्यामधून मग आपल्याला एक्सपेन्सेस वाढतात हॉस्पिटलचे, फसवणूक होऊ शकते कोणाकडून तर, किंवा पार्टनरशिप लॉस होऊ शकतो. तर विशेष करून जे कोणी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत आहेत त्यांनी तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये 8वं घर एकदा पहा. म्हणजे 8व्या घरामध्ये नेमकं कोणता ग्रह बसलेला आहे, मग त्याप्रमाणे तुम्ही पुढील निर्णय घ्या. विशेषतः पहा, चंद्र जर 8व्या घरामध्ये असेल तर आणि बुध 8व्या घरामध्ये असेल तर तुम्ही नक्कीच चुकीचे निर्णय आणि चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात आणि ह्या सगळ्या गोष्टी पैसे बुडण्यासाठी कारणीभूत ठरतात. 8वं घर हे खूप महत्त्वाचं आहे. तर इथं पार्टनरशिप, व्यवसाय आणि चुकीचे लोक ओळखा. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही आहे. म्हणजे प्रत्येक घर प्रत्येकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, पण हे 5 घर आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत त्याच्यातलं मी तुम्हाला सांगत आहे. आता आपण पाहणार आहोत 12वं घर. बघा, नेमकं पैसा गळून जाण्याचं मुख्य कारण म्हणजेच 12वं घर म्हणजेच व्ययस्थान. जर राहू 12व्या घरामध्ये असेल किंवा मंगळ 12व्या घरामध्ये असेल किंवा 12व्या घराचा स्वामी जर दुर्बल असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अचानक खर्च, व्यसनं आणि लक्झरी ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही पैसे खर्च करणार आहात. विदेश ट्रिप, हॉस्पिटल, कोर्ट यामध्ये पण तुमचे भरपूर वायफट पैसे खर्च होणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कधी सेव्हिंग करायला मिळणार नाही किंवा मग आलेले पैसे कसे जातात हे तुम्हाला कधीच कळणार नाही. खर्च होतील हेच घर सांगत असतं आपल्याला. 12वं घर हे खूप महत्त्वाचं आहे खर्चासाठी की पैसा का टिकत नाहीये. आता सध्या कोणाला हे खर्चाच्या बाबतीत किंवा पैशाच्या बाबतीत त्रास आहेत ना, त्यांनी त्यांचं 12वं घर एकदा तपासून बघा कुंडलीमध्ये, मग तुम्हाला लक्षात येईल. आता बघा, कोणते ग्रह पैसा संपवतात. राहू हा शॉर्टकटने पैसे द्यायला जातो, स्कॅम करवतो, ट्रेडिंगमध्ये लॉस करवितो आणि फसवणूक करून देतो. राहू हा खूप पैशाच्या दृष्टीने एक अनप्रेडिक्टेबल ग्रह आहे. तो तुम्हाला एकदम देतो परंतु एक जुगारीसारखं असतं. एकदम सुरुवातीला देतो पण नंतरनी त्याच्या 10 पट तो काढून घेतो. त्याच्यामुळं खबरदारी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. कष्टाने पैसे मिळवण्याचा तुम्हाला नेहमी प्रयत्न करावा लागणार आहे. राहू जर तुमच्या त्या कोणत्या स्थानामध्ये असेल तर खूप तुम्हाला विचार करून पैसे गुंतवावे लागतील आणि चांगल्याच गोष्टीमध्ये गुंतवावे लागतील. आता शनी ग्रह आहे तो काय करतो तर तो उशिरा पैसे देतो पण उशिरा देतो आणि कष्टानंतरच तो लाभ देतो. उगीचच कोणाला पण तो कधीच पैसे देत नाही. कर्जाचा भार वाढवितो. तो काय करतो, आपल्याला नेहमी बिझी ठेवण्याचा प्रयत्न करतो की आपलं मन भटकू देत नाही वाईट गोष्टीकडे, वाईट कर्माकडे. त्याच्यामुळे तो चांगल्याच गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. जर शनीची उपासना केली तर तुम्हाला पैसे मिळतील परंतु हळूहळू उशिरा मिळतील. परंतु जर तुम्हाला एकदा पैसे मिळाले किंवा त्याची जर आपल्यावर प्रसन्न झाले शनी महाराज तर ते तुम्हाला इतके देतील की ते तुम्हाला आयुष्यभर पुरतील असे देतील. राहूपेक्षा शनी महाराज खूप चांगल्या प्रकारे फळं देतात आणि कायम टिकणारं फळ देतात. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळ ग्रह हा खूप वाईट ग्रह आहे आर्थिकदृष्ट्या जर पाहिलं तर. प्रगतीच्या दृष्टीने जर पाहिलं तर तो खूप घाई करवितो. म्हणजे कोणताही निर्णय घ्यायला तो घाई करतो आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, घाईमध्ये निर्णय घेऊन आपला लॉस आपण कन्फर्म करतो. दुसरी गोष्ट म्हणजे चुकीची गुंतवणूक करवितो तो. एखाद्या ठिकाणी आपण कुठेही न चौकशी वगैरे करता अचानक आपलं म्हणजे म्हणत नाहीत का कधी कधी बुद्धिभ्रष्ट झाली आणि मी इथे पैसे गुंतवले, असं जो करत असेल ना त्याचा 100% मंगळाचे म्हणजे मंगळ दोष असणार आहे त्यांच्या कुंडलीमध्ये किंवा मंगळ त्यांच्या ह्या 5 घरामधील कोणत्या तर स्थानी असणार आहे. त्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते असे काही निर्णय घेतात. भांडणामधून नुकसान करतो, भांडणं वगैरे करून मग आर्थिक नुकसान करवितो. सगळ्यात सुंदर बघा, आता चंद्र, आपल्याला माहित नाही की चंद्र पण पैशासाठी कारणीभूत असतो. तर बघा चंद्र काय करतो तर भावनिक खर्च करवितो. उगीचच भावनात येऊन आपण काहीतरी वेगळे फालतू खर्च करतो. मग हे जे आहे ते चंद्र करवितो. पुन्हा मूडनुसार पैसे उडवतो चंद्र. म्हणजे आज आपला मूड झालं, चला आज आपण इकडे ट्रिपला जाऊत वगैरे वगैरे लक्झरी गोष्टी किंवा
किंवा आपला मूड आहे म्हणून आपण काही करायला जातो, व्यसन वगैरे, मग त्याच्यावर हा चंद्र पण चांगला पाहिजे प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये. चंद्र स्ट्रॉंग पाहिजे, मग तुम्हाला आर्थिक मिळकत पण येतील आणि हे जे काही फालतूचे खर्च आहेत ते कमी होतील किंवा गरज नसतानाचे जे खर्च आहेत ते कमी होतील. मग त्याच्यासाठी चंद्र पण आपला बळकट पाहिजे. आता पैसा न टिकण्याचे मुख्य दोष कोणते आहेत हे मी तुम्हाला सांगते. राहू केतू धनस्थानाशी जोडलेले असतील तर दोष निर्माण होतो. दुसऱ्या घराचा स्वामी 12व्या घरामध्ये असेल तरी पण दोष निर्माण होतो. आणि 11व्या घरावर जर शनीची दृष्टी असेल तर पुन्हा अजून एक वैधृती योग, जन्मावेळेसचा जो योग असतो तो वैधृती योग असेल तर आर्थिक तुम्हाला अडचण येणार तुमच्या आयुष्यामध्ये, त्याचं निवारण तुम्हाला करावं लागणार आहे. दारिद्र्य योग किंवा चंद्र जर कमजोर असेल तर, आणि गुरु जर पापग्रही पीडित असेल तर हे सर्व पैसे न टिकण्याचे दोष आहेत. मग आता तुम्हाला नेमकं प्रश्न पडले असतील की बाबा नेमकं माझ्या आयुष्यामध्ये नेमकं कोणता प्रॉब्लेम आहे, तर तुम्हाला जर त्याच्या निवारण पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकतात खालील दिलेल्या क्रमांकावर. आता मी एक सिंपल तुम्हाला उपाय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत तर मी तुम्हाला आता उपाय सांगते जे खरोखरच काम करतात, पण ते तुम्हाला उपाय मनापासून करावयाचे आहेत. विश्वास असायला पाहिजे. बघा आता मी दररोज करण्याचे उपाय तुम्हाला सांगते, म्हणजे ते दररोज तुम्हाला करावे लागतील. त्याच्यातलं पहिलं आहे गुरुवारी पिवळे दान करा. म्हणजे आता तुम्ही म्हणाल पिवळं म्हणजे काय दान करायचं, तर एखादं वस्त्र दान करा कोणाला पण, किंवा पिवळी डाळ असते ते दान करा, किंवा पिवळं फळ असेल ते तुम्ही दान करा गरजू व्यक्तींना. मग त्याच्यामुळे काय होईल, तुमचा गुरु बळकट होणार आहे. आणि पैसा जर पाहिला तर गुरु पण खूप महत्त्वाचा ग्रह आहे. दुसरं म्हणजे श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्र तुम्हाला दररोज म्हणायचा आहे सकाळी. म्हणजे श्री सूक्त म्हणजे लक्ष्मीला आपण प्रसन्न करू शकतो, मग लक्ष्मी आपल्या घरी येऊ शकते. पुन्हा म्हटलं तर ओम श्री महालक्ष्मी नमः हा जर जप तुम्ही दररोज सकाळी 108 वेळा जरी केला तरी पण तुमचे बरेच प्रॉब्लेम्स कमी होतील. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मनापासून करायच्या आहेत तरच तुम्हाला फळ मिळेल. आता दुसरं म्हणजे बघा आठवड्याला करायचे उपाय मी सांगते, हे दररोजचे होते. आता आठवड्यातून एकदा तुम्हाला करावयाचे उपाय मी सांगते आर्थिक नुकसानीतून बाहेर येण्यासाठी. ते म्हणजे शनिवारी, म्हणजे दर शनिवारी काळे तीळ तुम्ही दान करायचे. मग ते मंदिरात जाऊन करा किंवा एखाद्या अन्नदान जिथे करतात तिथे करा, कुठेही करा, काय हरकत नाही, पण काळे तीळ दान करा. त्याच्यामुळे तुमचं शनी महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतील. दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचायची आहे, कारण जे मंगळ आहे तो सगळ्यात वाईट ग्रह आहे, आर्थिक नुकसानीसाठी जबाबदार असलेला ग्रह आहे. मग मंगळ दोष असतोच, कारण तो आपल्या कुंडलीमध्ये एक 5 स्थान आहेत, त्या 5 स्थानावर जर मंगळ असेल तर 100% मंगळ दोष येतो आणि त्यामुळे आर्थिक प्रगती होत नाही, लग्न होत नाहीत. मग ह्या सगळ्यांचं निवारण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही दर मंगळवारी हनुमान चालीसा वाचायला पाहिजे. आणि अजून एक सिंपल सोपा उपाय म्हणजे दर सोमवारी महादेवाच्या मंदिराला जाऊन शिवलिंग जे असतं त्याच्यावर तुम्ही पाणी आणि दूध जर अर्पण केलात मनापासून तर तुमचा चंद्र स्ट्रॉंग होतो. चंद्र स्ट्रॉंग झाल्यामुळे जे तुम्हाला दर 2.5 दिवसाला चंद्र हा बदलत असतो, मग त्यानुसार तुम्ही तुमचे काही महत्त्वाचे निर्णय तुमच्या आयुष्यामध्ये घेऊ शकतात. तुमच्या राशीमध्ये चंद्र जर असेल आणि त्यावेळेस जर तुम्ही हे काही उपाय करत असाल आणि जो तो स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला अचानक पैशाचा वर्षाव पण होऊ शकतो. चंद्र खूप महत्त्वाचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, कुंडलीमध्ये, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता विशेष उपाय काही आहे ते मी तुम्हाला सांगते. विशेष उपायामध्ये एक येतं राहू आणि केतूची शांती करून घ्या. ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू वाईट स्थानावर बसलेले आहेत त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होत आहेत त्यांनी. दुसरं म्हणजे वैधृती योग शांती करून घ्या. गुरु बळकट करण्यासाठी पुष्कराज रत्न पण वापरू शकता, परंतु व्यवस्थित सल्ल्यानुसारच वापरा. मग हे सगळं काही केलं तर थोडे आर्थिक जे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतील तुमचे. परंतु लक्षात ठेवा पैसा कमी असणं ही समस्या नाही आहे, तर पैसा न टिकणं ही खरी समस्या आहे. तुमच्याकडे पैसा येतोयच, नाही असं नाहीये, परंतु ते टिकत नाहीये. मग त्याच्यासाठी तुम्हाला हे सर्व काही उपाय करावयाचे आहेत. कुंडली दोष दाखवत असते पण उपाय तुम्हाला मार्ग दाखवत असतात. योग्य वेळी योग्य उपाय जर तुम्ही केले तर लक्ष्मी नक्कीच स्थिर होणार आहे. यापैकी कोणताही उपाय तुम्ही करा, मनापासून करा, तुम्हाला जे सुटेबल आहे ते करा. जर तुम्हाला समजत नसेल कुंडलीमध्ये माझ्या नेमकं दोष आहे की नाही, मला आर्थिक प्रॉब्लेम का होत आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलवर खाली जो क्रमांक दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मला संपर्क साधू शकतात. आणि जर कोणाला माहिती असेल कुंडलीबाबत तर तुम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून पण तुम्हाला जे काही अनुकूल आहे ते तुम्ही उपाय करू शकतात.
तर आता ही मी एक थोडक्यात माहिती दिलेली आहे. याच्यावर आपण विस्तारितपणे पुन्हा पाहणारच आहोत. परंतु सध्या मला खूप व्यक्तींचे कॉल्स येतात आणि ते म्हणतात की माझे आर्थिक प्रॉब्लेम खूप आहे, मला कर्ज वाढतच चाललेलं आहे. तर त्यांच्यासाठी ॲक्च्युली मी हा व्हिडिओ केलेला आहे की जेणेकरून सगळ्यांनाच याचा फायदा होईल. जे कोणी आता खूप ट्रबलमध्ये आहेत त्या सगळ्यांना फायदा होईल. ज्यांना कोणाला लक्षात येत नाही आहे तर त्यांनी नक्कीच हे उपाय करून पाहावेत. तुम्हाला चांगले परिणाम नक्कीच मिळतील. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला याचा काही परिणाम झालेले आहेत की नाहीत, काही पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या आयुष्यामध्ये झालेले आहेत की नाहीत. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या वेगळ्या प्रश्नासोबत. जर तुम्हाला काही मला प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्यासारखे बरेच लोक आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये पण काही प्रॉब्लेम्स आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये माझ्यामुळे काही मदत झाली तर खूप चांगल्या गोष्टी म्हणजे खूप चांगले कर्म केल्याचं तुम्हाला पण छान वाटेल आणि मला पण छान वाटेल. त्याच्यामुळे आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.